श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18. गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन व तिचा मृत्यू. गुरुकृपेने पुन्हा सजीवता. गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजींच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमात तपश्चर्या करण्याकरता निघाला. तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी. राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी. तो तेथे तेथे जाई, तेथे तेथे त्यास राहण्याकरता लोक अति आग्रह करीत. परंतु त्याचे भाषण मनास न आणिता पुढे मार्गस्थ होई. हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गोड बंगाल राज्यात टाकून खौल बंगाल्यात गेला. तेथे पोलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती. तेथील तिलकचंद राजाची ती सून होय. तो राजाही गोपीचंद प्रमाणे ऐश्वर्यवान होता. त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भंडारे होती. अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवासीन होती. ननंद जावा दीर यांना ती देवाप्रमाणे मानी. काळासारख्या प्रतापी असा तिचा सासरा होता. सासू देखील मोठी वस्ताद बायको होती. तेथे त्यांनी हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली. गोपीचंद राजा षड खरा, त्याचे राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे. मरण आले तरी 72, पण क्षत्रिय धर्म काही भीक मागण्याकरता आहेत. या नपुसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले, कुळाला बट्टा मात्र लाविला. याने आमच्या तोंडाला काळे लावले, लोकांमध्ये फटफजिती झाली. आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहेत. त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मतःच मेला असता तरी चांगले झाले असते. अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली. परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटले. तेव्हा ननंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या. इकडे गोपीचंद राजा फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला. तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले. त्यांनी ही बातमी प्रथमच चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली. तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला. घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंड सुख घेतले. मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून काही फायदा नाही. तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील. तेने करून आपला दुर्लौकिक होईल. तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा. तेथे त्यास जवयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या. राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलावले आहेत. तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता. मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला. त्यांनी त्यास राजाप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास्वरांनी जाऊन सांगितले. मग राणीने अन्नपात्र वाढून दिले. ते घेऊन दासीने त्या अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटाव्याच येणार आहेत म्हणून सांगितले. हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पक्क्याचा असतो. आपण तर बैरागी झालो. आपणास शत्रुमित्र समान आहेत. आपल्या पुढे झालेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये. विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला. गोपीचंद राजा जेवायस बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्यांची फारच निंदा केली. ती तशी त्यांच्यामधून निष्ठून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे ती मला तेथे भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या ती सहसा ह्या वेळेस येथे यावयाची नाहीत. आम्ही तिला तजविजीने रात्रीस घेऊन येऊ, तुम्हास भेटू. आता तुम्ही जाऊ नका. मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्याचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले. मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले. तेव्हा घरची सर्व माणसे धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले. पुढे भावांकरता चंपावतीने प्राण दिला.
अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली. राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहेत असे गोपीचंदाने अश्वरक्षकास विचारले. तेव्हा ते म्हणाले की गोड बंगाल्याच्या गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहेत. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून स्वतःचा जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासी चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर या जगात आपली अपकीर्ती होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनी थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानले. यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा. यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाहीत असा आग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी पण केली. यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविल्या वाचून ठेविता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करू नका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवितो. या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन देऊ दिले प्रेत जर वाया जाऊ दिले तर नाथपंथाची मातब्बरी काय होणार. या त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाहीत. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाहीत असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्यांनी कानिपासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले. मी त्यास घोड्याच्या लेदीत खाचेत पुरून टाकले व 11 वर्षानंतर त्यास बाहेर काढले. पण जसाच्या तसा कायम. तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरु आणून बहिणी सुटवितो. पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार. इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका. माझे भस्म झाल्यानंतर जालिंदर गुरुच्या कोपानळ शांत व्हाव्याचा नाही व तो समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकील असे सांगू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हा चमत्कार दाखवू. आम्ही 4 दिवस प्रेत जतन करून ठेवतो. मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गौड बंगाल्यात जाव्यास निघाला. तो बराच लांब गेल्यानंतर इकडे यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असेल. इतक्यात हा सर्व प्रकार जालंधर नाथाच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जाव्यास निघाला. त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली. पृथ्वीवर नैश धर्मराज पुत्ता वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंधरास मिळाले होते. ते लावल्याबरोबरच एका निमिषात तो 100 कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पोलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला. या उभयंतांचा पाहताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचा होता. ती त्याची मान भाविक करणी जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली. मग तो म्हणाला, राजा चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले. या घरात ती शोभत नाहीत असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारली. त्यासरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले. तंद्व जालंधरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथाच्या पाया पडली. तरी सुद्धा ते प्रेत स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. मग जालंधरनाथास उठून जाव्यास निघाले. तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज, मी पतित आहेत. राजवैभवाने उन्नत होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने
पायावर मस्तक ठेविले आणि ती रात्र पाहण्याकरता तो प्रार्थना करू लागला. मग जालंधरनाथाने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंधरनाथाचे चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भर्तारासह आपल्या पंक्तीस जेवाव्यास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजास सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येत जात आहेत. त्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञात आहेत, म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहेत, म्हणून कोणी शत्रू उठणार नाहीत. मीही येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देईन, परंतु यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही, म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंधरनाथच्या पाया पडून तीर्थयात्रेस व जालंधरनाथ हेलापट्टणास गेला. त्यावेळी राजा उभयंतास पोचवण्यास गेला होता. गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंधरनाथ हेळापट्टणास 6 महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिपासह वर्तमान फिरत फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करवण्यासाठी सर्व देवांना आणले होते. तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा दैवते आणून वर देवविले. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 18 येथे संपन्न झाला. तर आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 17. तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त.